नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाशिवरात्रीच्या तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. आजची रात्र सामान्य नाही. आजचा दिवस नेहमीसारखा नाही. कारण आज ती रात्र आहे ज्या रात्री महादेव स्वतः जागे असतात. आज तुम्ही जे काही मनात धराल, जे काही वेदना, अश्रू, इच्छा मनात दडलेली आहे ती थेट महादेवापर्यंत पोहोचते. कारण आज आहे महाशिवरात्री. ही फक्त पूजा नाही, ही आत्म्याची शुद्धी आहे, ही अडचणीचा अंत आहे, ही नव्या जीवनाची सुरुवात आहे. म्हणूनच तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव, हर हर महादेव. महाशिवरात्री का साजरी केली जाते यामागची पुराणात एक कथा सांगितली आहे. पुराणात सांगितलं जातं की फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशीच्या रात्री महादेवांचा ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रादुर्भाव झाला. या दिवशी शिव म्हणजे ना जन्म ना मृत्यू, फक्त अनंत चेतना. समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा सृष्टी नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर होती तेव्हा महादेवांनी संपूर्ण विष स्वतः प्राशन केलं. त्या वेदना त्यांनी कोणावरही टाकल्या नाहीत, स्वतःच्या कंठात साठवून ठेवल्या. म्हणूनच ते झाले नीलकंठ भगवान. महाशिवरात्री या त्यागाची, कर्तव्याची आणि विश्वासाची, स्वतः झिजण्याची रात्र आहे. म्हणूनच महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीची रात्र इतकी का शक्तिशाली आहे यामागचं रहस्य. महाशिवरात्री ही फक्त एक तिथी नाही, ती एक रात्र आहे ज्या रात्री शिवतत्व जागृत होतं. शास्त्र सांगतं वर्षातील या एका रात्री पृथ्वीवरून निघणारी ऊर्जा थेट शिवलोकाशी जोडली जाते. म्हणूनच या रात्री केलेली साधना, वाचन, जप सहस्रपटीने फळ देते. म्हणूनच या रात्री आपण जागरण केले पाहिजे आणि शिवलीला अमृत ग्रंथ पठन केला पाहिजे. आणि हा ग्रंथ पठन केल्याने तुमच्या सगळ्या दुःखाचा नाश होतो. महाशिवरात्रीला जागरण का सांगितले आहे? महादेव ध्यानस्थ आहेत आणि भक्त जागा आहे. हीच महाशिवरात्रीची खरी व्याख्या. जो भक्त या रात्री आळस, झोप, निराशा सोडून स्वतःच्या अंतरंगाकडे पाहतो त्याच्यावर शिवकृपा नेहमीच उतरते. हे कायम लक्षात ठेवा. शिवलीला अमृत या रात्री का प्रभावी ठरतं याचे वाचन केल्याने आपल्याला काय फळ मिळतं. शिवलीला अमृत हा फक्त ग्रंथ नाही, तो शिवभक्तीचा एक श्वास आहे. महाशिवरात्रीला जेव्हा हे पारायण केलं जातं तेव्हा शब्द, अर्थ आणि भाव तिन्ही स्तरावर साधना घडते आणि फळ अनेक पटीने वाढते. म्हणून महाशिवरात्रीला शिवलीला अमृतचं पारायण नक्की करा. याचं एक गुपित रहस्य आहे. खूप लोक म्हणतात आम्ही वाचतो पण अनुभव येत नाही. पण महादेव म्हणतात अनुभव मिळत नाही कारण वेळ चुकतो. महाशिवरात्रीसारख्या दिवशी जर तुम्ही शिवलीला अमृत हातात घेतलं तर महादेव स्वतः साक्षीदार होतात. याचा प्रभाव इतका असतो की याबद्दल काहीच सांगू शकत नाही. शिवलीला अमृत पारायण 1 दिवस की 3 दिवस करावं. 1 दिवसाचं पारायण संकटात अडकल्यांसाठी, मानसिक ताण, आजार, कोर्ट कचेरी यासाठी फायदेशीर आहे. 3 दिवसाचं पारायण इच्छापूर्ती, लग्न, संतती, आर्थिक अडचणी, घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी महाशिवरात्रीला सुरू करावं. आणि हे दोन्ही पारायण विशेष शक्ती मिळते. हे जर तुम्ही दोन्ही पारायण तुमच्या वेळेनुसार केले तर याचा तुम्हाला नक्कीच लाभ मिळतो. महादेवांनी सांगितलेली एक फलदायी संकेत. महादेव म्हणतात माझी पूजा वस्तूंनी नाही तर भावनेने करा. महाशिवरात्रीला जर तुम्ही मनात एक संकल्प केला, हे महादेवा मला जे मिळेल ते तुझा प्रसाद म्हणून मी मानेल, जर अडचणी आपोआप गळून पडतात हे बघा. यामागील भक्ताचा काय अनुभव आहे? अनेक भक्त सांगतात महाशिवरात्रीच्या रात्री शिवलीलामृत वाचताना डोळे पाणवतात. तो क्षण म्हणजे शिवकृपेची पहिली पायरी असते. या दिवशी जर तुम्ही शिवलीला अमृतचं पारायण केलं आणि तुमच्या डोळ्यात पाणी आलं
तर समजा तुम्ही केलेलं पारायण फळाला आलं. आता असा प्रश्न आहे, फक्त वाचायचं का नाही? या दिवशी एक असा उपाय आहे जो महादेवांनी स्वतः सांगितलेला आहे. पुराणात असं सांगितलेलं आहे की उपाय तुम्ही या दिवशी नक्की करा. कोणता उपाय आहे आणि शिवरात्र कोणत्या दिवशी आहे? महाशिवरात्र 2026 मध्ये 15 फेब्रुवारी 2026 रविवारी या दिवशी आलेली आहे. चतुर्दशी तिथीवर आलेली आहे. 15 फेब्रुवारी संध्याकाळपासून आणि समाप्ती 16 फेब्रुवारी संध्याकाळपर्यंत सर्वात शुभ काळ आहे. म्हणूनच जर तुम्ही यावेळेस पारायण केलं तर याचे फळ खूप जास्त पटीने तुम्हाला मिळेल. या वेळेत केलेली पूजा, जप, अभिषेक 1000 पट फळ देतो असे मानले जाते. शिवलीला अमृत पारायण कधी आणि कसे करावे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही जर एका दिवसाचे पारायण करत असाल तर पहिल्यांदाच करत असाल, वेळ कमी असेल किंवा साधी सुरुवात करायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी 1 दिवसाचे पारायण करा. सकाळी स्नान करून शिवाचे ध्यान करून मन शांत ठेवून पारायण सुरू करा. मनामध्ये तुमच्या नेहमी करुणा असली पाहिजे, देवावर अटळ विश्वास असला पाहिजे आणि कधीही अहंकार आला नाही पाहिजे. पारायण सुरू करताना तुमचे मन अगदी स्वच्छ ठेवा आणि देवावर विश्वास ठेवून पारायणाला सुरुवात करा. 3 दिवसाचे पारायण जर तुम्ही करत असाल आणि त्याचे काय फळ मिळत असेल तर बघा, फार मोठ्या अडचणी असतील, विवाह अडलेला असेल, आर्थिक संकट असेल, आरोग्याचा त्रास असेल, मन खूप अस्थिर असेल तर महाशिवरात्रीच्या आधी दिवशी आणि नंतर 3 दिवसाचे शिवलीला अमृत पारायण नक्की करा. हे पारायण जीवनाची दिशा बदलण्याची ताकद ठेवते. जर तुम्हाला 1 दिवसाचे पारायण शक्य नसेल तर तुम्ही 3 दिवसाचे पारायण करू शकता. 3रा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा शेवटचा दिवस असायला हवा पारायणाचा. म्हणजेच महाशिवरात्रीच्या आधी 2 दिवस पारायणाला सुरुवात करा. महादेवाचा अत्यंत फलदायी उपाय जाणून घ्या. हा उपाय सोपाही आहे आणि अत्यंत प्रभावी आहे. उपाय कोणता आहे? महाशिवरात्रीच्या दिवशी एक बेलपत्र घ्या किंवा तुम्हाला शक्य असेल तर 108 घेऊ शकता. त्या बेलपत्रावर मनातील एकच अडचण आठवा. मन शांत मनाने म्हणा, हे महादेवा, मी तुला माझ्या अहंकाराचा, माझ्या दुःखाचा, माझ्या अडचणीचा भार अर्पण करत आहे. ते बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा. यानंतर ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा म्हणा आणि नंतर 1 लोटा जल महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा. म्हणजेच काय करायचं, एक बेलपत्र घ्यायचं, आपल्या मनातील इच्छा महादेवाला सांगायची, म्हणजेच आठवायची आपल्या काय काय इच्छा आहेत आणि महादेवाला शांततेत आणि आदराने विश्वासाने तो उपाय सांगायचा. म्हणजे महादेव तुमचा उपाय नक्की पूर्ण करेल. मन, शरीर आणि नशीब तिन्ही पातळीवर हा उपाय काम करतो, लक्षात ठेवा. महाशिवरात्रीचं व्रत कधी करायचे? महाशिवरात्रीचे व्रत फक्त अन्नाचा त्याग नाही, ते आहे वाईट विचारांचा त्याग, नकारात्मकतेचा त्याग आणि रागद्वेषाचा त्याग. जो या दिवशी मन शुद्ध ठेवतो तो महादेवांच्या सर्वात जवळ असतो. तुम्ही फक्त महादेवाचा उपवास करत असाल, महाशिवरात्री पकडत असाल तर तो पण करा आणि त्याबरोबर तुमचं मन स्वच्छ ठेवा आणि देवावर विश्वास अतूट ठेवा, तरच देवाला हा उपवास मान्य असतो. महादेव कधीच लगेच उत्तर देत नाही, पण ते कधीही दुर्लक्ष करत नाहीत. आज जर तुमचं मन भरलेलं असेल, आज जर आयुष्य कठीण वाटत असेल, आज जर उत्तर मिळत नसेल तर फक्त एवढंच लक्षात ठेवा, महाशिवरात्रीची रात्र उत्तर देणारी रात्र आहे. फक्त मनाने शरण जा, महादेव मार्ग दाखवतात. हर हर महादेव, जय शिवशंकर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर महादेव. शंभो शंभो. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. महाशिवरात्र हा वर्षातील एकदा येणारा सण आहे, म्हणून या दिवशी शिवलीला अमृतचे पारायण नक्की करा. जमत असेल तर उपाय करा.
महादेव तुमच्यावर नक्की कृपा करतील.